हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकरमध्ये बनवलेल्या वेज फ्राईड राईसची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी काही व्हेजिटेबल्स चॉप करून घेतले आहेत। तर मी इथे पाव वाटी गाजर, फरसबी, शिमला मिरची आणि तसेच स्प्रिंग अनियन म्हणजेच कांद्याची पात घेतलेली आहे। आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता। त्यात 2 पातीचा कांदा सुद्धा चिरून टाकला होता। तसेच 2 चमचे बारीक चिरलेले लसूण, 1 चमचा बारीक चिरलेले अद्रक आणि 2-3 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच 2 वाट्या बिर्याणी बासमती राईसला व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतलं आणि मग ते तांदूळ सुद्धा इथे मी भिजत ठेवले होते। आता मी एका वाटीमध्ये सर्व हे जे सॉसेस आहेत ते एकत्र करून घेते। तर 2 चमचे इथे मी सोया सॉस घेतलं होतं। त्याचबरोबर 1 चमचा विनेगर घेतलं होतं। विनेगर थोडं कमीच वापरायचं कारण की विनेगर आंबट असतं। त्याचबरोबर 3 चमचे इथे मी टोमॅटो केचप घेतला आहे। टोमॅटो केचप तुम्हाला तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि त्याचबरोबर 1 चमचा भरून शेजवान चटणी घेतली होती। शेजवान चटणी पण ऑप्शनल आहे, टाकायची तर टाकू शकता, अदरवाइज स्किप केली तरी चालेल। इथे मी रेड चिली सॉस नाही वापरला आहे, त्याऐवजी 1 चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। आता मी फ्राईड राईस बनवायला सुरुवात करते। तर एक कुकर घेतला, कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। कुकर हा चांगला तापवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेतली। आता हे 1-1.5 मिनिटं चांगलं परतवून घेतलं की मग लगेच याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतला। कांदा हलकासर ब्राऊन कलरचा परतवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे। कांदा हलकासर गुलाबी रंगाचा झाला की मग त्यामध्ये मी हा गाजर, फरसबी आणि त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा टाकून घेतली। आता तुम्हाला इथे जर का पनीर वगैरे वापरायचं असेल किंवा तुमच्या आवडत्या वेजीज वापरायच्या असतील ज्या चायनीजला उपयोगात येतात त्याच इथे वापरायच्या आहेत। या सर्व भाज्यांना 1 मिनिट हाय फ्लेमवरती चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घेतले। तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त मीठ तुम्ही इथे करू शकता। आणि मग मीठ ह्या भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून झालं की मग हे जे सॉसेस तयार करून घेतलेले ना ते सॉसेस सर्व मी या भाज्यांमध्ये ते टाकून घेतलेलं आहे। सर्व जिन्नसला चांगलं 1 मिनिट परतवून घेतलं। त्यानंतर भिजत ठेवलेले जे तांदूळ आहेत ते मी या कुकरमध्ये टाकून घेतले। त्याच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला फ्राईड राईस वगैरे बनवायला जमत नाही कारण की ह्याची खूप लेंदी प्रोसेस असते, पण कुकरमध्ये जर का ट्राय केलं तर हा तेवढाच चविष्ट तयार होतो। नक्कीच ट्राय करा आणि ही झटपट बनणारी रेसिपी आहे। सर्व वेजीजमध्ये मी राईस चांगला मिक्स करून घेतला। मग ह्याच्यावरती थोडी मी कांद्याची पात टाकून घेतली आणि त्यानंतर थोडं करून पाणी टाकलं। तर इथे मी टोटल 1 ग्लास पाणी टाकलं होतं। जेवढा राईस आपला डुबेल ना तेवढाच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे। जास्त पाणी टाकलं तर राईस गिजगिजा होतो आणि जर का फक्त थोडासा राईस डुबेपर्यंतच पाणी टाकलं ना तर तुमचा राईस एकदम मोकळा तयार होतो। आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि मग कुकरला शिट्टी होऊ दिली। 1 शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि कुकर थंड झाल्यानंतर कुकर मी ओपन केलेला आहे। तर हा जो फ्राईड राईस आहे तो ते रेडी झालेला आहे। लगेच ह्याला नाही चिडायचं आहे, 2 मिनिटं ह्याला असेच ठेवायचं आणि त्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपला व्हेज फ्राईड राईस कुकरमध्ये रेडी झालेला आहे। इन्स्टंट रेसिपी आहे, घरात नक्की ट्राय करून बघा। आणि ह्या फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।